यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलेलं आहे। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलंय। पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर मोठा गोंधळ या आंदोलनस्थळी झाला होता। जंतर मंतरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत। वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस आहे आणि त्याच दिवशी सकाळी 7च्या सुमारास त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि त्याच नंतर आंदोलकांची ही आपण संपूर्ण दृश्य बघत आहोत। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवल्यानंतर सगळे जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झाले होते, मात्र पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन या सर्वांना केलंय। ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन। राकेश ठीक आहे। अभिजित, काय झालेलं होतं सकाळी, तुम्हाला कसं कळलं? सकाळी 7 वाजता मी फ्रेश होण्यासाठी जेव्हा इथून निघालो तेवढ्या दिल्ली पोलीसचे 40 लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आले, चादर घेऊन आले आणि सोनम सरांना इथं धक्कामुक्की करून शिवीगाळ करून इथून घेऊन गेले। आणि मी ज्या मित्राकडे गेलो होतो अनिश गावंडे, अनिशकडे मी रोज सकाळी 7 वाजता जात असतो फ्रेश होण्यासाठी। पोलीस बरोबर त्याच टायमाला आली आणि अनिशच्या घरासमोर मला पोलिसने मारलं, माझ्या तोंडावर हात ठेवला। जेव्हा मी मदतीसाठी हाक लावली माझं तोंड दाबलं, मला माझ्यासोबत मारहाण केली, मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हणलं कसं काय जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही। इथपर्यंत कसे आले पोलिसांनी तुम्हाला? मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं। पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते, पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून। ही पोलीस नाही, गुंडे, हे RSS ची गुंडे आहे। दिल्ली पोलीस RSS ची गुंडे आहे। शेवटचा प्रश्न विचारतो अभिजित, आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? पोलिसांनी तुम्हाला आंदोलन स्थळ सोडण्याच्या सूचना दिलेल्या, इथेच बसून राहू, आम्ही इथून सरकणार। राजकीय पक्षांचे नेते हे येणार होते, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हेही दिल्लीत आलेले आहेत आणि इतरही काही राजकीय पक्षाचे नेते आज येणार होते। ज्यांना यायचे त्यांनी आता पण यावं, आम्ही इथेच थांबणार आहे। महत्वाचा दावा त्यांनी केलेला आहे की पोलिसांनी मला मारहाण केलेली आहे, ज्या ज्या राजकीय नेत्यांना इथे यायचे त्यांनी यावं, अशा पद्धतीची प्रतिक्रिया एक्सक्लुसिव्हली TV9 मराठीशी बोलताना अभिजित दिप्तेने आपल्याला बघायला मिळाला आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, जंतर मंतर, नवी दिल्ली।